गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्डचं डेली अनालिसिस करूया आणि समजून घ्यायचा प्रयत्न करूया की डेलीमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. तर आज 22 तारीख आहे, ट्यूसडे. उद्या वीकली क्लोजिंग होईल. तर आजची वीकमध्ये कॅन्डल बघा डोजी टाईप बनल्या, पण ट्रेंड बुलिश आहे. ही कॅन्डल एक तर इथून रिव्हर्सल पण करू शकत्या किंवा कंटिन्युएशन पण करू शकत्या. जर आपण डेलीत बघितलं डेलीत जर बघायला गेलो तर मार्केट ऑल टाइम हायला ह्या पॉईंटला येऊन थांबलं. त्याच्यानंतरची कॅन्डल पण तिथंच थांबली. त्याच्यानंतरची कॅन्डल थोडी वर म्हणजे त्याच एरियात थांबल्या. त्याच्यानंतरची पण तिथंच क्लोज झाली आणि आत्ताची कॅन्डल म्हणजे हा पूर्ण झोन एक रेझिस्टन्स एरिया म्हणून ऍक्ट करतोय. हा पूर्ण जर आपण 4 आवर मध्ये बघायला गेलो तर हा पूर्ण एरिया रेझिस्टन्स म्हणून ऍक्ट करतोय. आता जर आपण 4 आवर मध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला तर 4 आवर मध्ये बघा मार्केटनं एक मूव दिली, रिट्रेसमेंट गेली, त्यानंतर मुवमेंट, रिट्रेसमेंट, मुवमेंट आणि मार्केट इथं हायर हाय बनवत होतं. इथं हायर हाय न बनवता इथं लो बनवायला लागलं मार्केट आणि मार्केटनं ह्या पॉइंटला सपोर्ट एरिया ऍक्ट करत होता, ज्याचा आता ब्रेकआउट झालाय. पण ईएमएचा अजून ब्रेकआउट झालेला नाही. ईएमए ऍक्ट ॲज अ सपोर्ट म्हणून आपण हा ओढून इथं बनवू शकतो असा हा एरिया. पण मार्केटमध्ये जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत मुवमेंट येण्याचे चान्सेस थोडंसं कमी आहेत. म्हणजे डाऊन साईडला हा एरिया ब्रेक झाला की इथपर्यंत रेंज क्लीन आहे 74 पर्यंत. आणि जर आपण हायर टाइम फ्रेम म्हणून बघायला गेलो तर फिब रिट्रेसमेंट पण करा येऊ शकते मार्केट, जी की फिब लेवल आहे त्याची ह्या लेवलला 0.50 ला इथपर्यंत पण येऊ शकते मार्केट. बघूया कॅन्डल कशी क्लोज होते त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि ह्या कॅन्डलनं इथल्या सेलरची सगळी लिक्विडिटी घेतल्या. तर आपण लोअर टाइम फ्रेमवर बघितलं तर ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी घेतली ह्या कॅन्डलला आणि एक डाऊन साईड मुवमेंट दिलेलं आहे. पण परत एकदा इथं एक तो आपला कॉन्सेप्ट लागतोय की इथून बेरिश होते तो ब्रेक करते ती. जर इथं डोजी बनली तर इथून एक अपसाइड पण मुवमेंट येऊ शकते असं. बघूया काय होतंय मार्केटमध्ये. आता थोडंसं सिनेरिओ चॉपी झालाय. मुवमेंट कुठल्या साईडला येईल एक एवढं डिसाईड होणार झालंय. न्यूयॉर्क सेशन, लंडन सेशनला बघूया आपण की मुवमेंट कुठल्या साईडला येऊ शकते आणि आपण कसं प्लॅनिंग करू शकतो. ओके, थँक्यू.